मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली गावातील प्रसाद हर्षला हरिश्चंद्र खापरे यांची भारतीय सैन्य दलात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतलेल्या CAPF मध्ये असिस्टंट कमांडंट वर्ग 1 या पदावर निवड झाल्याबद्दल खेडले तळवली गाव आणि परिसराच्या वतीने जाहीर सत्कार कार्यक्रमाचं नुकतंच खेडले गावातील चौकात आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बांदालपाडा गावापासून प्रसाद खापरे यांची भव्य सन्मान मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत खेडले तळवली गावातील परिसरातील व ग्रामस्थ नागरिक पाहुणे तसेच प्रसादचे वडील हरिश्चंद्र खापरे सर, आई हर्षला खापरे, बहीण डॉक्टर प्राची, मामा रवींद्र घरत, आजोबा रघुनाथ घरत, नातेवाईक, मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ इसामे, वसंत भोईर, डॉक्टर मारुती बांदल, वामन दळवी, नानूराम दळवी, ग्रामपंचायत सदस्य रमेश दळवी, वडवले आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ठिकठिकाणी प्रसाद खापरे यांचं अनेक महिलांनी आरतीचं ताट करून औक्षण केलं। गावागावात स्वागत करण्यात आलं। बांदलपाडा, दळवीपाडा, तळवळी, खेडलेगाव, खेडलेपाडा या ठिकाणी प्रसाद खापरे यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर खेडले गावाच्या चौकात जाहीर सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पवार सर, संजय पवार, अनिल घरत, सीमा घरत, प्रगती गायकर, प्रमोद गायकर, प्रज्ञा पवार, अर्जुन मोरे, शीतलकुमार नाईक, सुरेश बांगर, प्रकाश सुरोशे, केंद्र प्रमुख मधुकर मोहपे, गणपत खापरे, तानाजी तुकाराम खापरे, तानाजी गंगाराम खापरे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन रवींद्र दळवी, पत्रकार पद्माकर दळवी, चंद्रकांत दळवी, हिरू दळवी, पोलीस पाटील हरिश्चंद्र दळवी, काकाजी खापरे, चिंतामण पांडुरंग खापरे, खंडू खापरे, बुधाजी खापरे, मुकेश शिंदे, दादासाहेब शिंदे, दिनेश गायकर, केशव खापरे, अरुण खापरे, विनायक खापरे, सीताराम बांदल, भास्कर खापरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी प्रसाद खापरे आणि त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन केलं। पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचा प्रास्ताविक बांदलपाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक जयराम खापरे सर यांनी केला। यावेळी गावकऱ्यांनी प्रसाद खापरे यांचा मंचावर जाहीर सन्मान केला। अनेकांनी वाचनीय पुस्तकं भेट देऊन प्रसाद खापरे यांचा सत्कार केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती खापरे, गणेश खापरे, चिंतामण खापरे, संतोष खापरे, संतोष तानाजी खापरे, ज्ञानेश्वर खापरे, शिवाजी खापरे, शिवाजी बाळकृष्ण खापरे, गणेश खापरे, सूर्यकांत खापरे, नितीन मारुती खापरे, विजय खापरे, दीपक खापरे, स्वराज खापरे, तानाजी अशोक खापरे, रवींद्र खापरे, अमित खापरे, दिनेश खापरे, महेश मोरे, सीताराम खापरे, गुरुनाथ खापरे, अनंत खापरे, अनंत तानाजी खापरे, नामदेव खापरे, यशवंत खापरे, सतीश मलिक, सुरेश खापरे, दिनेश लक्ष्मण खापरे, विलास खापरे, नितीन खापरे, महेश खापरे, लक्ष्मण खापरे, तानाजी खापरे, दिगंबर खापरे, अशोक खापरे, अनंत खापरे, जगदीश खापरे, संजय खापरे, बळीराम क्षीरसागर, गुलाब खापरे, पंडित खापरे, जयवंत खापरे, सुरेश खापरे, जयवंत मलिक, नितीन खापरे, सर्व तरुण मित्रमंडळ, ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी प्रसाद खापरे यांचा मित्रपरिवार, गावातील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी उपस्थित होते। सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या मुरमाच्या मातीनं पावन झालेल्या मुरबाड तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्हा ग्रामीण विभागात प्रथमच मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली गावचे सुपुत्र आपण प्रसाद हरिश्चंद्र खापरे यांची भारतीय सैन्य दलात असिस्टंट कमांडंट वर्ग 1 या पदावर आपली निवड झालेली आहे। आज खेडले तळवली आणि दसई परिसराच्या वतीनं आपला सन्मान आयोजित केलेला आहे, नागरी सत्कार। आपली निवड झालेली आहे, काय सांगाल? खरं म्हणजे हा खूप आनंदाचा क्षण आहे, माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या आईवडिलांसाठी, आजी आजोबांसाठी आणि समस्त ग्रामस्थांसाठी। आणि आज हा जो सत्कार त्या गावामध्ये होतोय, ज्या गावाशी माझी नाळ जोडलेली आहे, त्यामुळे तो खूपच भावनावश क्षण आहे माझ्यासाठी। आणि मी सर्वांचं मनापासून एकदा धन्यवाद करतो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहतील। आज या ठिकाणी आपल्या खेडले तळवली भागातील अनेक गावकरी आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि आपला सन्मान करण्यासाठी आलेले आहेत, काय वाटतंय? तेच जसं म्हटल्याप्रमाणे की आशीर्वादामुळेच सर्व गोष्टी घडत असतात। माझं वैयक्तिक कर्तृत्व ह्या एक्झामला पास करण्यासाठी इतकं नाही आहे, परंतु सर्व वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद जे मला लाभले, माझ्या आजी आजोबांची पुण्याई जी मला लाभली, त्यामुळेच हे यश मिळवणं आज शक्य झालं। हरिश्चंद्र खापरे सर, प्रसादचे वडील आपल्यासोबत आहे। आपल्या मुलाने फार मोठं कर्तृत्व आज सिद्ध केलेलं आहे। ग्रामीण भागातला एक मुलगा आज देशाच्या बॉर्डरवर सेवा करणारे देशाची, काय वाटते वडील म्हणून? खूपच आनंद वाटतो। हा एक आनंदाचा क्षण आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे तर या माझ्या गावासाठी, दसई परिसरासाठी, सर्वच माझ्या नागरिकांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। जसं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणेच अगदी लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये सैनिकी पेशाबद्दल आवड होती आणि त्या दृष्टीनेच त्यांनी वयाच्या
11व्या वर्षीच ठरवलं होतं की मला UPSCच पास व्हायचं आहे आणि ते त्यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमुळेच आणि समस्त मुरबाडवासियांच्या आशीर्वादामुळेच त्या ठिकाणी तो आज या पदापर्यंत पोहोचलेला आहे. आपला भाचा आज भारतीय सैन्य दलामध्ये मोठ्या पदावर ज्यांची निवड झालेली आहे आणि आज खेडले तळवली गावात प्रसादजी खापरे यांचा सन्मान आयोजित केलेला आहे. काय वाटते तुम्हाला? खरं म्हणजे या मुरबाड तालुक्यामध्ये या पदावर पोचणारा खरा म्हणजे हा पहिलाच माझा भाचा असेल आणि त्याचा सार्थ अभिमान मला माझ्या घरच परिवाराला खापरे परिवाराला आणि समस्त खेडले तळवली ग्रामस्थांना या ठिकाणी आहे. देशाची सेवा करणं हे प्रत्येकालाच मनामध्ये असतं की मी देशाची सेवा करावी आणि ती देशाची सेवा करण्याचं भाग्य या माझ्या भाच्याच्या रूपाने या ठिकाणी लाभलेला आहे. त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे. खरं म्हटलं तर त्याच्यावर जे संस्कार आहे ते माझ्या मेवण्याने आणि बहिणीने या ठिकाणीचा उत्तम प्रकारे करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याचंच यश हे प्रसादच्या रूपाने या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतं. मी एवढंच सांगेल की त्याच्याकडनं या माझ्या देशाची आणि समस्त या समाजाची सेवा अशीच घडत राहो आणि त्याचं कर्तृत्व असंच पुढे जावो आणि खापरे परिवाराचं हे नावलौकिक त्यांनी यापुढेही असंच उंचावत न्यावं अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की त्याला खूप मोठं असं उज्ज्वल यश यापुढच्या काळामध्ये पण लाभो आणि पुन्हा एकदा त्या खापरे परिवाराचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करेल की तुमच्या कुळामधला एक सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आज या उच्च पदाला पोचलेला आहे. या खापरे परिवाराचं हे नावलौकिक त्यांनी या ठिकाणी घडून आणलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व खापरे परिवाराला या ठिकाणी धन्यवाद करतो आणि सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. एक मिनिट. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.